मुंबईत रिक्षा चालवायची असेल तर मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक असल्याच्या निर्देशानंतर आता उत्तर भारतीय मराठी रिक्षा चालकांनी मराठी शिकण्यास पुढाकार घेतलाय। मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील तब्बल 15,000 रिक्षा चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण देण्यात आलंय। या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचं वितरण करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते। मराठीचं ज्ञान नसल्यास परमिट आणि परवान्यावर कारवाई होऊ शकते अशा सूचनेनंतर अनेक रिक्षा चालकांनी आता मराठी शिकण्यास सुरुवात केली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानंतर महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालकांना मराठी बोलण्याचा अनिवार्य केला होता। याच अनिवार्यानंतर निर्देश दिला होता की ज्यांना मराठी येतो त्यांनाच आता प्रमाणपत्र दिलं जाईल, त्यांचा लायसन्स अन्यथा रद्द केला जाईल असा देखील निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला होता। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उत्तर भारती यांनी एकूण 15,000 लोकांना मुंबईत शिवसेना शिंदे गटातर्फे मराठी शिकवण्यात आलेला आहे। आपण माझ्या मागे पाहू शकतात की जे उत्तर भारतीय जे रिक्षा चालक आहेत ते स्वतःहून आज इथे उपस्थित आहेत। एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते आज प्रमाणपत्र इथे वाटप करण्यात येणार आहे। मात्र आपण पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणात इथे उत्तर भारतीयांची गर्दी लागलेली आहे। आज एकनाथ शिंदे व प्रताप सरनाईक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी रिक्षा युनियनचे अध्यक्ष स्वतः उपस्थित आहेत, सालुंगे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांनी यांनी निर्देशन दिलं होतं की मराठी सर्व उत्तर भारतीयांना आली पाहिजे आणि त्याची बघित कार्यशाळा चालू झाली। कार्यशाळा चालू आम्ही कमीत कमी एक महिन्यापासून कार्यशाळा आमदार प्रकाशदादा सुरेजी के त्यांच्या ह्याच्यातून आम्ही चालू केली आणि गायत्री मंदिर तिथे आम्ही कमीत कमी 3,500 लोकांना म्हणजे मराठी भाषा प्रशिक्षण आम्ही दिलं। तिथे आम्ही मराठी टीचर्स सर लोकांकडून त्यांचे 1-1 घंट्याचे बॅचेस लावले। आम्ही त्यांचं 4 दिवस केल्याच्या नंतर त्यांची आरटीओचे अधिकारी येऊन तिकडे एक्झाम घ्यायला लागले। त्याच्यानंतर आम्ही ते ज्यांना हिंदी मराठी येत नव्हती ती चांगल्या पद्धतीने मराठी इथं रिक्षावाले ते आज बोलायला लागले आणि त्यांचा आज सर्टिफिकेट वितरणचा समारंभ इथे ठेवलेला आहे। कसं वाटतंय मुंबईमध्ये आता मराठी बोलायला तुम्ही शिकलेला आहे? मला बरं वाटतंय, खूप बरं वाटतं। आम्ही सर्वांचं सांगतोय तुम्ही पण प्रयास करा, कोशिश करा, प्रयत्न करा, तुम्हाला पण येईल तर बरं वाटेल। तुम्ही पण बोललं तर सर्वांचं बरं वाटेल। पण पाहिलं तर मुंबईमध्ये आज एकूण 15,000 लोकांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन अशोक साहेब, मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।